तुमच्या समोर जो सीन चालू आहे बघा, तो सीन कशाचा आहे, प्रसंग कशाचा आहे बघा बरं. तो आनंदाचा वाटतोय की दुःखाचा वाटतोय, काय वाटतंय बरं ते पाहिल्यानंतर, चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आहे की तो प्रसंग काहीतरी आहे. हां, कशावरून कळतंय बरं तुम्हाला तो आनंदाचा प्रसंग आहे? त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचं हसणं आहे की नाही. हां, आता पहा, त्यांच्यामध्ये भांडण चालू आहे की चर्चा चालू आहे की काय चालू आहे बरं? कसली चर्चा असू शकते बरं? हां, कसलं भांडण चालू आहे त्यांच्यात? कशामुळं सांगा बरं, तुम्ही कशाने ओळखलं? ते हसतायत, हसताना भांडताना माणूस हसतो का? नाही. ते हसतायत याचा अर्थ भांडण चालू नाही. ओके, पहा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा. काय म्हणत असन बरं ती बाई? अंदाज करा. मला बी तुमच्या बरोबर येऊ द्या का? बरं, आले भाऊ, ते दोघं संगत बसलेत गप्पा मारत. काय बोलत असतील बरं ते? भांडू राहिलेत का ते एकमेकांसंग? नाही. ते एकमेकांसंग एकदम प्रेमानं गोड बोलतात का बघा बरं? आहे का नाही? ती काहीतरी समजून सांगतोय तो माणूस, आणि ते एकमेकांसंग चांगलं बोलतात. ते हसतात का बघा बरं? याचा अर्थ हा प्रसंग विनोदी नाही. विनोदच आहे का हा प्रसंग? आता त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, तो काहीतरी टेन्शनमध्ये सांगतोय. आज आपण ही जी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, ह्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काय शिकायला भेटतंय की फेस रिडिंग, चेहऱ्यावरचे हावभाव कसे ओळखायचे, ते आपण या ई लर्निंग युनिटच्या मदतीने शिकलोय. पहा, बऱ्याच वेळा आपण घरी म्हणा किंवा रस्त्याने बाहेर कुठेही दोन माणसं बोलत असताना आपण तिथं जर गेलो की ती माणसं आपल्यावर चिडतात, कारण त्यांच्यामध्ये काय संभाषण चालू आहे आपल्याला ते कळतच नाही, आणि आपण तिथं जाऊन उभा राहतो. जर तुम्हाला फेस रिडिंग म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव ओळखता आले तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाणारच नाहीत. तुम्हाला लगेच दूरनच अंदाज येणार की तिथं काय चाललंय, आपण नको तिकडे जायला. हे लक्षात घ्या. आपण आजच्या या ऍक्टिव्हिटी मधून काय शिकलोय? फेस रिडिंग. त्यांच्यामध्ये काय चाललं असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला काय सांगतायत, हे शिकलोय आपण. येते लक्षात? अशाच पद्धतीने तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करायची, अंदाज लावायचा ह्यांच्यात काय चाललं असेल बरं, काय चाललं असेल बरं, ह्यांच्यात भांडण चालले असेल का, दोघं एकमेकांना समजून सांगतात का, दोघांत काहीतरी गपचिप चर्चा चालली का, गुपित चर्चा चालली का, काय जो काय प्रसंग आहे, आनंदाचा प्रसंग आहे का, दुःखाचा प्रसंग आहे का, आपल्याला लगेच कळालं पाहिजे, आणि त्यानुसार आपलं वर्तन ठेवलं पाहिजे आपण. मग आपल्याला कुणीही नाव ठेवणार नाही, आपल्याला कुणी चिडणार नाही. आणि ते शिकण्यासाठी आपण या ई लर्निंग युनिटचा वापर केलेला आहे. ओके.